लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी जे आहेत ते दादरमधल्या शिवाजी पार्क या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जे आहेत राज्यभरातूनच नव्हे तर देशभराच्या कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी जे आहेत ते मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी आणि चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। या भीम अनुयायींची गैरसोय होऊ नये किंवा त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेण्याकरता या ठिकाणी जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीची अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। जसं की आपण बघू शकतो, आपण माझ्या मागे पाहू शकताय की ह्या ठिकाणी जे आहे ते भीम अनुयायांच्या राहणीकरता त्यांची गैरसोय होऊ नये, कारण की 2 ते 3 रात्र भीम अनुयायी जे आहेत ते ह्या ठिकाणी येत असतात। त्याच्यामुळे त्यांच्या राहण्याकरिता जे आहे ते ह्या ठिकाणी अशा पद्धतीने एक मोठा टेंट उभा करण्यात आलेला आहे। ह्या ठिकाणी प्रत्येक भीम अनुयायी जे आहे तो येऊन राहतोय। याशिवाय जर का आपण बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क ह्याच ठिकाणी जे आहे ते भीम अनुयायांच्या अंघोळीची व्यवस्था, स्नानाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। या ठिकाणी अनेक टेंट जे आहेत ते त्यांच्या सोयीकरता उभारण्यात आलेले आहे, कारण की खूप दूरवरून जे आहे ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून जे आहे भीम अनुयायी ह्या ठिकाणी येत असतात आणि त्याचमुळे जे आहे त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची कोणती गैरसोय होऊ नये, त्यांच्या स्नानाची नीट व्यवस्था होई, त्यांच्या शौचालयाकरता नीट जागा उपलब्ध व्हावी ह्याकरता जे आहे ते ह्या ठिकाणी अनेक टेंट जे आहे ते उभे करण्यात आलेले आहेत। त्याशिवाय जर का आपण मुंबई महानगरपालिकेकडून आणखी कोणती व्यवस्था जर का बघायला गेलं तर ह्या ठिकाणी 24 तास जे आहे ते मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहे त्यांच्याकडून स्वच्छता सुद्धा करण्यात येते, कारण की बऱ्याचदा जे आहे गर्दी वाढल्या कारणामुळे ज्यावेळेस गर्दी वाढत जाते त्यामुळे ह्या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न सुद्धा निर्माण होत असतो। त्याच्यामुळे अस्वच्छता होऊ नये, लोकांना चांगलं वातावरण ह्या ठिकाणी मिळावं, लोकांच्या आरोग्यावरती इथल्या घाणीच्या साम्राज्याचा कोणताही परिणाम होऊ नये याकरता 24 तास जे आहे ते इथे मुंबई महानगरपालिकेचे किंवा मुंबई महानगरपालिकेच्या संलग्नतेने विविध संघटनांचे जे कार्यकर्ते आहेत ते ह्या ठिकाणी आपण जर पाहू शकतो की स्वच्छतेचे काम करत असतात। त्या व्यतिरिक्त जर का आपण मुंबई महानगरपालिकेकडून आणखी कोणती व्यवस्था करण्यात आली आहे ते बघायला गेलो तर पाण्याचे टँकर जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेने ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे। खरं बघायला गेलं तर 3, 4 आणि 5 ह्या 3 दिवस जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून पाण्याचा 3 दिवसांसाठी जे आहे ते कमी दाबाने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। 15% पाणी कपात सुद्धा करण्यात आलेली होती, पण एकंदरीत 6 डिसेंबरचा विचार करता, येणाऱ्या भीम अनुयायांचा विचार करता मुंबई महानगरपालिकेकडून जे आहे ते यंदाच्या 3 दिवसाचा जो पाणी पुरवठा 15% कपात करण्याचा निर्णय घेतलेला होता तो सुद्धा मागे घेण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे सध्या शिवाजी पार्क परिसर असो किंवा दादरमधला इतर परिसर असो, ह्या ठिकाणी पाण्याच्या टँकरची व्यवस्थासुद्धा मुंबई महानगरपालिकेकडून आहे ती पुरवण्यात आलेली आहे। त्याशिवाय महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार असल्या कारणामुळे त्यांना कोणत्याही मार्गात अडथळा निर्माण होऊ नये, त्यांची कुठली गैरसोय होऊ नये, त्यांना दादर चैत्यभूमी ह्या ठिकाणी जाण्याकरता अत्यंत सुविधा त्यांना उपलब्ध व्हावी ह्याकरता इथे ह्या ठिकाणी मोठे फ्लेक्स सुद्धा लावण्यात आलेले आहे। मुंबई पोलिसांकडून, महाराष्ट्र पोलिसांकडून जे आहे नियंत्रण कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे। या ठिकाणी एकंदरीत जर का पाहायला गेलो तर 3.5 ते 4 हजार पोलिसांची जी कुमक आहे ती सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। लोकांना योग्य पद्धतीने मार्ग मिळावा, लोक आपल्या जागी जे आहेत ते व्यवस्थित पोहोचावे। म्हणजे दादर शिवाजी पार्क ह्या स्थानकापासून, ह्या ठिकाणापासून जे आहे माटुंगा रेल्वे स्थानक असो, दादर रेल्वे स्थानक असो किंवा परळ रेल्वे स्थानक असो, या तिन्ही मार्गावरून त्यांना मार्गदर्शन, भीम अनुयायांना मार्गदर्शन करण्याकरता सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत जर का आपण ह्या ठिकाणी बघायला गेलं तर लोकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, लोकांची व्यवस्था नीट व्हावी, लोकांना कोणत्याही गैरसोयीला सामोरं जावं लागू नये ह्याकरता मुंबई महानगरपालिका असेल, मुंबई पोलीस असेल किंवा इतर सामाजिक संघटना असतील त्यांच्याकडून अनेक स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत। त्यांच्याकडून जे आहे ह्या ठिकाणी बघायला गेलं तर विविध गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। यासह सर्व इतर घडामोडींची माहिती जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका। त्यासोबतच mymahangar.com या पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।